रसिक हो, विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको. प्रश्न तुमचे, उत्तर माननीय गजानन पेंढरकरांचे. हा लोकप्रिय कार्यक्रम तब्बल 12 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर प्रसारित झाला होता. रसिकांच्या आग्रहास्तव विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको हा कार्यक्रम आम्ही BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत. याचा जरूर आस्वाद घ्या. जाहिरातींचं नेमकं महत्त्व काय आहे? जाहिरातीचा उद्देश जर खऱ्या अर्थाने विचार कराल तर जाहिरात हे एज्युकेटिव्ह असावी लागते आणि इन्फॉर्मेटिव्ह असावी लागते. कारण हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसापुढे जर मॅन्युफॅक्चरर भेटू शकत नाही, त्याच्याशी 1 to 1 डायलॉग करू शकत नाही, मग ह्याच्याशी मी संपर्क कसा साधायचा? तर संपर्क साधण्याचं माध्यम म्हणजे जाहिरात. या जाहिरातीमध्ये माझं असं असं प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टमध्ये असे असे वस्तू आहेत, त्या वस्तूंचे असे असे उपयोग आहेत, हे लोकांना कळवण्याकरता जाहिरातीचं माध्यम हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या माध्यमाव्यतिरिक्त हिंदुस्थानातल्या 100 कोटी लोकांसमोर जर मला जायचं असेल तर मला जाहिरातीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ही जाहिरातसुद्धा तुम्ही कशा पद्धतीने करता, कुठे करता, केव्हा करता. नुसती पेपरमध्ये जाहिरात देऊन लोकांनी पेपरच वाचला नाही तर तुमची जाहिरात फुकट गेली, पैसे फुकट गेले तुमचे. तर लोक आपली जाहिरात वाचतील म्हणून ती कॅची ॲडव्हर्टाईजमेंट पाहिजे, लोकांचं लक्ष वेधणारी ॲडव्हर्टाईजमेंट पाहिजे. पान उघडल्यानंतर लोकांचं लक्ष कुठे जातं पहिल्यांदा त्याचा अभ्यास करायला लागतो. तिकडे बरोबर तिकडे आपली जाहिरात पाहिजे. कारण पान उघडल्यानंतर त्याचा बघण्याचा नजर फिरवण्याची जी असते तो 4 कॉर्नर्स पहिल्यांदा बघतो, मग सेंटर बघतो, मग बाजूच्या गोष्टी बघतो. तसा तुम्ही तो आधी उजवं पान बघतो का आधी डावं पान बघतो याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. आणि जाहिरातीचं तंत्र अवलंबत असताना एस्पेशली वर्तमानपत्रातल्या जाहिरातीत की कुठे जाहिरात केली म्हणून त्या फ्रंट पेज, राईट हँड पेज, लेफ्ट पेज, कवर पेज, बॅक पेज असे जे प्रकार जे निघालेले आहेत ते हा अभ्यास करून निघालेले आहेत की लोकांचं पुस्तक उघडलं किंवा वर्तमानपत्र उघडलं तर कुठे लक्ष पहिल्यांदा जातं. तिकडे जर आपली जाहिरात असेल तर लोक वाचतील. आणि वाचली की मग पुढचा परिणाम होणार ना. वाचलीच नाही तर काय परिणाम होणार? पैसे फुकट गेले. आणि हा इट्स अ कॅल्क्युलेटेड गॅम्बलिंग म्हटलं तरी चालेल, पण इट इज अ बिझनेस रिस्क. आणि या रिस्क घेतल्याशिवाय तर काही पर्यायच नाही. बिन जाहिरातीचं प्रॉडक्ट चालणं शक्य नाही, कारण तुम्ही लोकांकडे पोचूच शकत नाही. पण जाहिरातीमध्ये खोटे नाटे क्लेम्स करणं एक गैर आहे, तरी लोक करतात, करणारे करतात. पण जाहिरातीचा मूळ उद्देश असा आहे की जाहिराती या इन्फॉर्मेटिव्ह आणि एज्युकेटिव्ह असायला पाहिजे. त्या इन्फॉर्मेटिव्ह आणि एज्युकेटिव्ह असल्यानंतर लेट द कस्टमर्स डिसाईड की त्यांनी ते वापरायचं का नाही वापरायचं, त्याच्या ज्ञानावर ते सोडून द्यावं. नाहीतर तुमच्या जाहिरातींनी त्याला एज्युकेट करा. एज्युकेट करा म्हणजे काय? माहिती पुरवा. माहितीनेच माणूस ज्ञानी होतो ना. ते हे ज्ञान त्यांना आपण दिल्यानंतर मग त्यांचं ते ठरवतील. प्रेज्युडिसेस असतील किंवा काही पूर्वग्रह दूषित असेल, जसं मी तुला सांगितलं की आयुर्वेदाबद्दल एवढा पूर्वग्रह होता की आयुर्वेदिक प्रॉडक्ट हे आयुर्वेदिक सायन्स आहे असं मुळी लोकांना वाटतच नव्हतं. त्यांना असं वाटायचं की आयुर्वेद म्हणजे आजीबाईचा बटवा. हे म्हातारीने काढलेली 4 औषधं, ते आल्याचं हे घे रस काढ आणि सुंठेचा काढ आणि ते लवंग खा आणि ते अमुक कर, असली ही औषधं त्याला सायंटिफिक पद्धत नाही असा लोकांचा समज करून देण्यात आला होता 300 वर्षात. या 200 वर्षाच्या ब्रिटिश रुलिंगमध्ये त्यांनी ॲलोपॅथीचा एवढा झंझावाती प्रचार केला की लोक हे विसरले की 300 वर्षापूर्वी राजे महाराजांकडे राजवैद्य असायचे. हे लोक पार विसरून गेलेत. आणि त्या आयुर्वेदाला हे सायन्सच नव्हे, हे आजीबाईचा बटवा अशा रीतीने त्याला संबोधन करायला लागलेत. म्हणजे समाजाच्या वर्तनात केवढा फरक पडला होता, समाजाच्या विचारात केवढा आमूलाग्र बदल झाला होता. तर हा आमूलाग्र बदल परत काढून त्यांना ओरिजिनल ह्याच्यात न्यायचं,
त्यांच्या डोक्यातले विचार डिरजिस्टर करून नवीन विचार त्यांच्या डोक्यात परत घालायचे, हे कर्मकठीण काम कळत न कळत आम्हाला अंगीकारावं लागलं. आम्ही आयुर्वेदात तर शिरलो होतो आणि त्या आयुर्वेदामध्ये शिरलेलं असल्या कारणाने जगात एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या बापाला किंमत नाही तोपर्यंत आपल्याला कधीही किंमत येणं शक्य नाही. प्रत्येक माणसाला खिशात सर्टिफिकेट घेऊन जावं लागतं, आय कम फ्रॉम ए रिस्पेक्टेबल फॅमिली. हे का सर्टिफिकेट घेऊन जावं लागतं, आय कम फ्रॉम ए रिस्पेक्टेबल फॅमिली? कारण मी रिस्पेक्टेबल फॅमिलीमधनं आल्या असं म्हटल्याशिवाय लोक मुळी आपल्याशी बोलायलाच तयार नसतात. म्हणून मग जाहिरातीत सुद्धा आम्ही पहिल्यांदा काय केलं की पहिले 1 मिनिटाच्या आमच्या जाहिरातीमध्ये 45 सेकंद आम्ही फक्त आयुर्वेदावर बोलत होतो आणि अशा आयुर्वेदिक जडीबुटी आमच्या वज्रदंतीमध्ये आहेत एवढं सांगून जाहिरात बंद करत होतो. कारण जोपर्यंत आपल्या आयुर्वेदाला स्टेटस येत नाही तोपर्यंत माझ्या प्रॉडक्टमध्ये आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत या म्हणण्याला काही अर्थच उरला नाही ना. आज सुद्धा कुणी बघा तुम्हाला रस्त्यावरनं युरोपियन माणूस जाताना गोरा माणूस दिसला की आपलं कुतूहल जागृत होतं, कारण 150 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलं असतं. हा जो लोकांमध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन जोपर्यंत पूर्वग्रह जात नाही तोपर्यंत, अरे डोळे तर सगळ्यांनाच असतात हो, पण नजर जी लागते ती महत्वाची आहे. नुसते डोळे असून काही उपयोग नाही आहे. तर डोळे प्रत्येकाला आहेत, नजर असली तर माणसाला त्या दृष्टिकोनातून दिसतं, नाहीतर दिसतच नाही. निर्माता किशोर जोगळेकर, निवेदन दीपक रेगे, विनिता पिंपळखरे. प्रमुख सहभाग माननीय गजानन पेंढरकर. माननीय गजानन पेंढरकर यांचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत. त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. वज्रदंती वज्रदंती विको वज्रदंती, विको पाउडर विको पेस्ट, आयुर्वेदिक जड़ी बूटियों से बना संपूर्ण स्वदेशी. ब्रश करने के बाद वीको पाउडर से मसूड़ों पर धीरे धीरे मसाज करना न भूलिए. याद रखिए, मसूड़ों में जान तो दांतों की शान, यही है वीको की पहचान. विको वज्रदंती.